हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या. आणि इथे बघा, मी आदर्शला तबल्याच्या क्लासला सोडायला चालले होते. तर श्रेया गावालाच होते आणि आम्ही दोघं चाललो होतो. तर त्याला सोडून आल्यानंतर मी माझी कामं करायला घेतले. तर पहिलं इथे मी मंदिर साफ करून घेणार होते. खूप दिवस झालं मी असं व्यवस्थित क्लीन केलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मग सगळे देव वगैरे साईडला काढून सगळं त्यातलं सामान काढून मग मी क्लीन करणार होते. तर खालचे कप्पे मी सारखं क्लीन करतच असते, कारण व्यवस्थित ठेवतच असते. तर त्याच्यात एवढी काही घाण नव्हतेच. आणि मग हे जे आहे वरती धूळ वगैरे बसून ते खराब झालेलं होतं सगळं, त्याच्यामुळे मी ते क्लीन करायला घेतलं. तर म्हटलं चला, तर ते डिझाईनमध्ये खूपच असं घाण वगैरे बसलेली असते, त्याच्यामुळे मग मी ते क्लीन करायला घेतलं. आणि एक छोटा ब्रश पण घेतला, जो आपला दात घासायचा असतो तो, म्हणजे कसं त्याच्यामध्ये व्यवस्थित असं क्लीन करता येतं. आणि धुळीमुळे खरंच चिटकून सगळं, आणि आता उन्हाळा पण चालू आहे आणि खूपच धूळ येते, त्याच्यामुळे हवा आल्यामुळे खूपच म्हणजे हे होत होतं. तर ते क्लीन करताना मला असं थोडं थोडं म्हणजे व्यवस्थित ब्रशनी क्लीन करायचं होतं. आणि मी एका साईडला इकडे सगळ्या घंट्या वगैरे पण काढून ठेवल्या, कारण त्या पण स्वच्छ पुसून वगैरे लावायच्या होत्या, कारण त्याला पण धूळ बसून थोडंसं जाळीसारखं वगैरे होतं. आणि जेव्हा घरात सगळं स्वच्छ वगैरे असतं आणि त्यातल्या त्यात मंदिर वगैरे, तर खूप छान वाटतं. तर नंतर मी सगळंच काढलं होतं, त्याच्यामुळे हे पण क्लीन करून घेतलं, त्याच्या पायऱ्या वगैरे. आणि ह्या अखंडच अशा केलेल्या होत्या पायऱ्या, त्याच्यामुळे मग ते पण लावून घेतल्या आणि व्यवस्थित परत क्लीन केलं. आणि थोडंसं ते परत जे चिकट झालेलं असतं, दिवा वगैरे लावतो किंवा असं नाही का, थोडंसं होतं ते, तर ते पण घासणीने थोडंसं घासून तेवढंच क्लीन करून घेतलं व्यवस्थित, आणि ओल्या कपड्याने पुसून घेतलं. तर अशा प्रकारे खूप सुंदर असं क्लिनिंग झालेलं होतं. तो तुम्ही बघू शकता, जवळून मी दाखवत आहे. आणि नंतर सगळं झाल्यानंतर देवपूजा वगैरे, म्हणजे देव वगैरे घासून व्यवस्थित पुसून वगैरे त्याची पूजा करणार होते. तर देवपूजा झाल्यानंतर मग माझं सगळं जे आहे ते देवाचं सगळं काम होणार होतं. आणि देवपूजा असं स्वच्छ एकदम केलं पण खूप छान वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं घरात. त्याच्यामुळे शक्यतो मंदिर क्लीनच असावं, जास्त तेलकट वगैरे होऊ देऊ नये, वेळेच्या वेळेला क्लीन केलेलं बरं असतं. आणि अशा प्रकारे माझ्या देवाच्या मूर्तीला मी सगळं जे आहे गोपीचंद वगैरे लावून घेतलं. आणि नंतर मग अष्टगंध, हळदी कुंकू लावलं, दिवा आणि अगरबत्ती लावून घेतली. अशी माझी म्हणजे आज सगळी डीप क्लिनिंग करून देवपूजा झाली. आणि तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.